मित्रांनो, सध्या पुणे जिल्ह्यातील कोरेगावमध्ये सरपंचपदी असलेली महिला निर्मला नवले ही सोशल मीडियावर चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर यांचा लाखोंमध्ये चाहता वर्ग बनला आहे। त्या नेहमी आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करीत असतात। शिवाय तिच्या कामामुळे लोक तिला पसंत करतात। तर कोण आहे ती सरपंच निर्मला व निर्मलाने आपला प्रवास कसा केला हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। व तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या YouTube चॅनल सबस्क्राइब नक्की करा। कोरेगाव हे गाव पुणे नगर रस्त्यावर वसलेले छोटेसे गाव आहे। हे गाव MIDC एरियामध्ये असल्यामुळे येथे लोकसंख्या जास्तच होती आणि गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच होता। 2011च्या जनगणनेनुसार कोरेगावची लोकसंख्या 5000 अशी होती, तर 2022 रोजी ही लोकसंख्या तब्बल 10 पटीने वाढली। वाढत्या लोकसंख्येमुळे गावात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि संपूर्ण गावकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावा लागत असे। यामुळे लोक खूप जास्तच त्रासले होते। 2021 मध्ये कोरेगाव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली। त्यावेळी कोरेगाव ग्रामपंचायत मध्ये उच्च शिक्षित महिला निर्मला नवले यांची निवड करण्यात आली। सरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्वप्रथम यांनी पाणी टंचाईवर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याबाबत ग्रामपंचायतीद्वारे प्रस्ताव केला आणि योजना मंजूर करून घेतली। या योजनेमध्ये 33 कोटी 26 लाख रुपये खर्च आला। गावामध्ये कचरा कमी व्हावा म्हणून घरोघरी कचरा पेटीचे वाटप सुद्धा करण्यात आले। तर कोरेगाव येथील मुलांना मोफत योग्य शिक्षण मिळावे म्हणून यांनी जिल्हा परिषद शाळेचे काम केले। तर निर्मला ही गावातील सर्व कामांचा आढावा स्वतः करीत असते। गावातील इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सुद्धा यांनी केली। तसेच रस्ते बांधकाम करून जनतेला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या। निर्मला नवलेचे पती शुभम नवले हे सुद्धा तिच्या सामाजिक कार्यात नेहमीच मदत करीत असतात। तर यांचा दृष्टिकोन गावामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे असा बनला आहे। तुम्हाला सांगायचे झाले तर आज कोरेगाव मधील जनतेने सुशिक्षित नेता निवडल्यामुळे त्यांना त्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ लागला। तर तुम्हाला निर्मला नवले बद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।